नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहितीच आहे की माझा भाऊ सागर निवडणुकीला उभा राहिला होता सिन्नर नगरपालिकेच्या आणि तो विजय झाला आहे आणि तिथला सर्व हा जल्लोष आहे. तर अजून सागर बाहेर आलेला नाही. एक एक उमेदवार विजय झालेले बाहेर येत आहे. तर हे बघा, हा एक गीता वरंदळ आमच्या वरंदळ मेळ्यातील आहे. तर गीता वरंदळ यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी केली होती. त्या पण विजयी झाल्या. मी त्यांचं अभिनंदन केलं आणि इकडे आली. गुलाल सगळे खेळत आहे, सगळ्यांनी असं इथे विजय उमेदवारांचे सगळे नातेवाईक आणि पैसे हे बघा, आम्ही विजयी उमेदवारांचे आहे बघा. ह्या वहिनी यांची एकाची जाऊबाई एक आणि पोरगी कमी तुझी वहिनी कस काय पोरी ना असं काय ना सागरची वहिनी नाही का? नाही मग मामा वहिनी सगळे नातेवाईक सगळे जमा झाले. हे बघा, साधने मीना आहे आणि सुनीता आहे. आता त्यांच्या असंच नावं सांगते. हे बघा, आमच्या अवताराचे ओळख येतात का आमचे गुलाल विजय आपलाच असो. गुलाल आपलाच म्हणा ना, गुलाल दीदी मत पडलं तर दीदी तुझा बी धन्यवाद बरं का, तुझं एक मत लय काम आलं. धन्यवाद. आणि सागरचा आधीमध्ये शपथविधी वगैरे चालू होता अजून, पण त्याच्या कार्यकर्त्यांनी हे बघा, हे ढोलतळाम तशावाले बोलवलेले आणि आमची मैत्रिणी मनीषा सोनालीची मैत्रिणी आमची सगळ्यांची मैत्रिणी आणखी पण आली. आमच्या भावाचा जल्लोष साजरा करण्यासाठी नाशिकवरून आली स्वतःच्या गाडीने. आणि आता दुपारचे जवळजवळ 3 वाजलेले होते आणि अजून काही सागर बाहेर आलेला नव्हता. आणि आम्ही सगळ्या वहिनी वगैरे, आमच्या वहिनी होत्या ह्या मळ्यातल्या, त्या सगळ्या सागरच्या आतुरतेने वाट बघत होत्या. आणि हे बघा, हा गुलाल तुम्ही पाहू शकता किती गुलाल उधळलेला आहे कार्यकर्त्यांचा जल्लोष कार्यकर्त्यांचा चालू होता. Hey,
एवढी आले पाहिजे. नाही आणि दुपारी जवळजवळ 4:30 वाजता सागर बाहेर आला शपथविधी वगैरे आटोपून. आणि हे बघा आता आमची मिरवणूक निघालेली आहे सागरसोबत. सगळे नातेवाईक मित्रपरिवार सगळं आमच्या सोबत आहे. आणि हे बघा ही फटाके लावलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी. तहसील कार्यालयाजवळ मिरवणूक निघाल्यानंतर हे बघा इथे नारायणदेव बाबा मंदिर आहे. इथे सागरने दर्शन घेतलं. आणि सागरबरोबर हा आमचा शिवभाऊ होता मळ्यातला, तो कंटिन्यू सागरसोबत होता. आणि आता इथे आंबेडकर नगर म्हणजेच वायवेसमध्ये मिरवणूक आलेली आहे. आणि हे बघा ह्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये मिलिंद भाऊचे फोटो होते. फोटो खाली आधारस्तंभ असं लिहिलेले होतं. ते फोटो पाहून सगळ्यांना खूप खूप गहिवरून आलं. आणि सगळ्यांना मिलिंदची खूप फोटो आली. आज जर मिलिंद असता तर त्याने हा जल्लोष बघून त्याला किती आनंद झाला असता. ह्या भावना सगळ्यांच्या होत्या आणि सगळ्यांचे डोळे पाणवले. तर इथे आता सागरने आंबेडकरांचं दर्शन घेतलं आहे. आणि इथे पण खूप फटाके वाजवले. तसेच टिकल्यांची पण माळ लावली होती. आणि मिरवणूक येईपर्यंत कार्यकर्त्यांनी लगेच सागरचं बॅनर पण बनवलं होतं. इथे सागरचं बॅनर आहे हे बघा तुम्ही पाहू शकता. आणि खूप खूप जल्लोष सर्व कार्यकर्त्यांमध्ये दिसत होता. आणि सगळ्यांच्या आनंदाला जणू आरावर झाले नव्हता आहे बघा. इकडे सागरचं बॅनर आहे आणि इकडे हा मिलिंदचा फोटो कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आहे. इथे मार्केट कमिटीच्या बाहेरच हा जल्लोष साजरा झालेला आहे. इथे मिरवणुकीचा खूप मोठा जल्लोष चालू आहे. आणि स्पीकरवर गाणे पण लावले, पण त्याचा आवाज मी कट करून टाकला. आणि आता सागरची मिरवणूक शिवाजी चौकाच्या दिशेने चालली होती. सागर शिवाजी चौकात इथून तिथून वायवेसमधून सर्व दुकानदारांना वगैरे सर्व त्याच्या कार्यकर्त्यांना भेटत होता प्रेमाने. सगळेजण कोणी त्याच्या अंगावर शाल टाकत होतं, कोणी श्रीफळ देत होतं. आणि सगळेजण सागरचं खूप खूप कौतुक करत होते. कारण हे इलेक्शन वाटतं तेवढं सोपं नव्हतं. बरंच याच्यामध्ये आहे, पण आता एवढं सगळं मी काही सांगू शकत नाही. नाही बघा आम्ही सगळ्या बहिणी, आमच्या भाऊच्या, आमच्या सगळे नातेवाईक, गणवत, मित्रपरिवार याच्यामध्ये आहेत. आणि बघा माझ्यासोबत ज्योती आहे.
खूप आनंद होता पण या आनंदात आम्हाला असं काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. कारण या आनंदात सामील व्हायला आमचा भाऊ मिलिंद नव्हता. त्याची आम्हाला खूप खंत वाटत होती. आम्हाला सारखं असं वाटत होतं का जर मिलिंद असता तर सगळ्यात जास्त आनंद त्याला झाला असता आणि सगळ्यात जास्त जल्लोष त्याच्या असतं. हे बघा इथं कार्य करते सागरची सर्व भाजी वगैरे मस्तपैकी नाचत आहे आणि खूप आनंद सगळ्या भाज्यांना आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. हे बघा पोरांनी कसा ताल धरला आहे. तर मिरवणूक आता सिन्नर येथील शिवाजी चौकात पोहोचलेली आहे आणि शिवाजी चौकात पोहोचल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. शिवाजी महाराजांचे आशीर्वाद सागरने घेतले. कार्यकर्त्यांनी मस्त इथे फोटोशूट वगैरे केलं आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष तुम्ही पाहू शकता. इथे पण फटाक्यांची आतषबाजी वगैरे झाली. सगळ्यांनी पण इथे पण मस्त खूप फोटो काढले. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेले छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गेल्यानंतर सगळ्याच कार्यकर्त्यांचा म्हणजे उत्साह खूपच वाढतो आणि खूप कार्यकर्तेवरती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले आणि सर्वांनी मस्तपैकी जल्लोषात सागरचं घोषणाबाजी केली आणि सर्वांनी इथे फोटोशूट केले. आणि हे बघा मिलिंदचा फोटो कार्यकर्त्याच्या हातामध्ये अजून पण दिसतोय. इथून तिथून तो फोटो कार्यकर्त्यांच्या हातामध्ये
बघा मस्त फुलवाडी बनवली. फोटो काढून दे. आणि गाडी सुरू चालू, ओके ओके सुरू चालू. अशा प्रकारे जल्लोषामध्ये सागरची मिरवणूक चालली होती. तहसील कार्यालयापासून निघाल्यापर्यंत 5 मिनिट आता ही लोंढेगल्ली सागरची मिरवणूक आहे आणि फटाक्याची उंची माळ लावली होती. तेजस व त्याचे सर्व मावस भाऊ म्हणजे माझ्या सर्व बहिणींचे मुलं वगैरे खूप नाचले. त्यांनी आम्हाला पण ते नाचायला बोलवून घेतलं. आम्ही पण थोडाफार नाचाचा आनंद घेतला, पण ते शूट नाही केलं मी.
तर ही माझी मैत्रीण आहे अर्चना बलक. तिने पण सागरला ओवाळलं. लोंढे गल्लीतच आहे राहायला ती. तर अशा प्रकारे खूप जल्लोषामध्ये सागरची मिरवणूक चालू होती आणि आता संध्याकाळचे जवळजवळ 7 वाजत आले होते आणि मिरवणूक लोंढे गल्लीत म्हणजेच आमच्या घराजवळ पोहोचणार होती थोड्याच वेळात. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आणि ही बघा, ही सागरच्या स्वागतासाठी किती छान रांगोळी काढलेली आहे आमच्या ह्या लताबाईनं. त्यांचं घर आहे हे. तर त्यांनी छान रांगोळी काढली होती आणि खूप फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये लोंढे गल्लीत सागरचं स्वागत करण्यात आलं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. लोंढे गल्लीमध्ये गेल्यानंतर काय झालं ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तरी उद्याचा पण व्हिडिओ नक्की बघा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. आणि हो, थोडा जल्लोष होता पण आम्हाला सारखं वाटायचं आमचं काहीतरी हरवलं आहे, आमचं काहीतरी हरवलं आहे. माझा भाऊ मिलिंद दिसत नव्हता. सगळी खंत आमच्या मनाला, सगळ्यांच्या मनाला, सागरच्या मनाला सतत जाणवत होती. एवढे सगळे दिसत होते, आमचा भाऊ मिलिंद दिसत नव्हता. म्हणून मला सारखं असं वाटत होतं की आमचं काहीतरी हरवलं.